देवा वरदानजी आले ते चला बरं झालं तुम्ही आलात। वरदानजी आता तुम्हीच मला सांगा, मी अजय देवांकडे मागणं मागितलं आहे ते काही चुकीचं आहे का? बाणाई तूच मला सांग आता की श्री खंडेरायांनी इथे राहणं उचित आहे का ते? का नाही? देव जसं गडावर राहत्यात तसं त्यांनी हतबी राहावं। मी अभि बायको आहे नव त्यांची, मग देव हत असत्याल तर मला त्यांची सेवा करून भाग्यच मिळेल। निश्चितच तुझ्या या मागणीला श्री खंडेरायांनी देखील नकार दिला नसावा। होय बानू, आणि आपल्याला नियमांचे पालन हे करावेच लागणार। तसेही पंधरवड्यातून दोनदा भेटायचं वचन आहे। आणि मला तेच नग हाय देवा। परंतु बानू त्याला आता पर्याय नाही, हा केवळ तुझा हट्ट आहे। बाणाई मागे श्री खंडेराय इथे आले होते तेव्हा त्यांनी तुला शक्तिरूपाच्या काही कथा सांगितल्या होत्या। वय त्या कथांमधून तुला काही अर्थबोध होतो की नाही याचाच विचार श्री खंडेरायांच्या मनी होता, म्हणून ते इथे राहिले होते, केवळ तुला कळावं म्हणून। श्री महासा देवींनी अनेकदा निरोप पाठवूनही कथा संपेपर्यंत ते इथून गेले नाहीत, हो की नाही? हे खरं आहे, पर आता भी त्यांनी हत राहावं अशी इच्छा आहे माझी। नाही नाही माझं मागणंच आहे तसं। बाणाई यावेळी ते शक्य होईल असं वाटत नाही मला। आणि मी देखील तिला हेच सांगायचा प्रयत्न करतो आहे। बाणाई बंद म्हणून काही सांगू इच्छितो, तू श्री खंडेरायांची पत्नी जरी असलीस तरी श्री खंडेराय भक्तांसाठी सदैव तत्पर असतात। बानू तुझ्या या हट्टासाठी मी अशी विभागणी कशी करू? माझं दर्शन घेण्यासाठी गडावर अनेक जण येणार, तू म्हणतेस तसं माझं दर्शन कुठे घडू शकतं, परंतु जर माझ्या भक्तांना माझं दर्शन हे गडावरच अपेक्षित असेल तर मात्र तसंच होईल। त्यासाठी गडावर सिद्धता सुरू आहे आणि म्हणूनच मला गडावर जाणं हे अनिवार्य आहे। श्री खंडेराय जे सांगत आहेत ते अगदी योग्य आहे। भक्तांची भक्ती श्री खंडेरायांसाठी अधिक महत्त्वाची आहे, त्याचं असं विभाजन कसं होईल? पर मी अभि देवांची भक्तच आहे की? होय, आणि पत्नी देखील। त्यामुळेच हे सारं तू समजू शकतेस। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली। हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे।
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.